हॅलो फ्रेंड्स, प्राजक्ताज किचन अँड ब्लॉगिंगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज आपण उडदाचे वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहूयात. या ठिकाणी मी उडदाची डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतलेले आहे. त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यातले पाणी वेगळे करून घेतलेले आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण डाळ घालून चांगली बारीक वाटून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं डाळ वाटून तयार आहे. आता एका भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं घालून फिरवून घेऊयात. आता वाटलेल्या बॅटरमध्ये आपण हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि व्यवस्थित असं ते मिक्स करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर तयार आहे. ही डाळ वाटताना याच्यामध्ये बिलकुलही पाणी वापरायचं नाही, नाहीतर आपले वडे बॅटर पातळ होतं, वडे व्यवस्थित बनत नाहीत. आता या ठिकाणी आपण एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे. या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण ते चेक करून घेऊयात थोडंसं त्यात पीठ टाकून. आता एका पळीला आपण थोडं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित असं आणि त्याच्यावरती आपलं जे बॅटर आहे म्हणजे वाटलेली जी डाळ आहे ना ती त्या पळीच्या पाठीमागे साईडने ठेवून व्यवस्थित असा त्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि हळूवार चमच्याच्या साहाय्याने ते तेलात सोडून घ्यायचं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला वडा अलगद तेलात सुटला जात आहे. अशा पळीच्या साहाय्याने जर तुम्ही वडे केले तर आपले वडे बिलकुल तुटतही नाही आणि आकारही व्यवस्थित गोलाकार असा येऊन जातो. आता हे गॅसची फ्लेम मंद ठेवायची. मीडियम फ्लेमवरती हे वडे चांगले व्यवस्थित असे तळून घ्यायचे. दोन्ही साईडने वडे चांगले भाजून घ्यायचे. अशा प्रकारे आपण दुसरा वडाही तयार करून घेऊयात. म्हणजे अशा प्रकारे आपण सर्वच वडे तयार करून घेऊयात. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि त्याच्यावर डाळीचं बॅटर आहे ते ठेवायचं. तुम्ही पाहू शकता आपला वड्याला आकार एकदम व्यवस्थित येतोय पळीच्या सहाय्याने केल्यामुळे. त्याला मध्ये होल पाडून घ्यायचं बोटाच्या सहाय्याने. उडदाचे वडे हे अतिशय क्रिस्पी होतात आणि हे तेलकटही जास्त होत नाहीत. अतिशय पौष्टिक असे उडदाचे वडे आपल्या या ठिकाणी बनवून तयार आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या वड्याला कसा गोल्डन कलर आलेला आहे, म्हणजे आपला वडा भाजून तयार आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ते. अशा प्रकारे आपण बाकी सर्व वडे तयार करून घेऊयात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करा घरी. अशा प्रकारे आपले सर्व उडीद वडे बनवून तयार आहेत. हे तुम्ही सांबारसोबतही खाऊ शकता. तुम्ही पाहू शकता वरतून एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत आणि आतून मुलायम झालेले आहेत. ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसाठी थँक्यू.